जाईल रया अमराची सावली जाईल रया अमराची सावली जाईल रया कौनाचे माया बाबा कौनाचे गणगोत्रे मृग जळावत जाईल रया ज्ञानदेव मने पाहता पाहिले ज्ञानदेव मने पाहता पाहिले ज्ञानदेव मने ज्ञानदेव मने पाहता पाहिले हे स्वप्नीचे चैले जाईले रे या स्वप्नीचे चैले जाईल रया कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत मृग जळावत जाईल रया स्वप्नीचे चैले जाईल रया स्वप्नीचे चैले जाईल रया कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत्रे मृग जळावत पार खुमाये हरे विठो पार खुमाये हरे 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 विठो पार खुमाये जय जय विठो पार खुमाये पांडुरंगा करो प्रथम हरे चरणा संताचे पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संताचे पंचाग्रपादाने भक्तेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास हे पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संताचे
तुमच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास गजाय आमचे केले आस्मरण होय सकल विद्यांच्या चरण ते जीवन श्री चरण श्री गुरु चंद्र नमस्कार आता जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामा केला जयाच्या मी सर्वदा नामा केली नमस्कार ब्रह्मचर्य मूर्ती जिथे ज्ञान विज्ञान संयोग जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पाय ऋषी सदा नम्र माता जोडून या कर चरणी ठेवितो माथा परसावी विनंती माझ्या पंढरीनाथा असो शोभा आलो तुझ्या ठाया कृपा दृष्टी पाहि सगळे पंढरी राया माझी वाणी तुझे वरणे गुणना माझी वाणी तुझे वरणे गुणना माझी वाणी ऐसे दे प्रेम काही बळा ऐसे दे प्रेम काही माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी 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 गुण नाम ऐसे प्रेम काही काळा श्री गुरु चरण सरो निज मन नम्र सारी जो जाय फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव हरऊ बल सरकार हरऊ पवन पुत्र हनुमान की जय बसलेले जयत्री मोठ्या अख्खे कीर्तन मी एकटा करतो मला फक्त जयत्री म्हणू लागा तुम्ही म्हणतान का एकदा सगळे हा बळच तर होय म्हणा माझ्या समाधाना करता एकदा सगळे मोठे आवाज पवन पुत्र हनुमान की जय गोपाल कृष्ण भगवान की सियावर रामचंद्र भगवान की जय ऐसा ते आलिया ओळंगा सारंग धरून ऐसा ते आलिया ओळंगा सारंग धरून नाही तरी संसार जाईल रया कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत मृग जळावत जाईल रया प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त ठिकाणी सुरू असलेला हा एक दिवसीय पवित्र कीर्तनाचा हा महोत्सव आहे काय आयोजन आहे काय प्रयोजन आहे हे बसलेल्यापैकी तुम्हा सर्वांना जरी ज्ञात असलं जरी माहिती असलं तरी सुद्धा सांगणं वागणं साध्य कर्तव्य या नेयानं आज बरोबर 2 वर्ष पूर्ण झाली आज बरोबर 2 वर्ष पूर्ण झाली या समस्त वाघमोडे परिवारातून एक बाप नावाचं व्यक्तिमत्व आज कायम चालण्यामध्ये विलीन झाले अगदी आपला परिवार उभा राहण्याकरता स्वतःच्या शरीराचे अस्तित्वाचे आहुती देणारे आदरणीय भाऊ या परिवाराला सोडून गेले आज 2 वर्षाचा काल उलटून गेला म्हणजे 2 वर्षापूर्वीचा आजचा दिवस म्हणजे या समस्त वाघमोडे परिवाराकरता उजाडलेला हा काळा दिवस होता का काळा दिवस म्हटलो तर याच्या पाठीमागं कारण आहे या समस्त वाघमोडे परिवाराचं सर्वस्व असणारे आमचे भाऊ या परिवाराचा त्यांनी अखेरचा निरोप घेतला गेले 2 वर्षापूर्वी कैलासवासी म्हणा वैकुंठवासी म्हणा आदरणीय प्रातस्मरणीय शिवाजी किरबा वाघमोडे प्रेमाने सगळे भाऊ म्हणायचे भाऊंच्या जाण्यानं त्यांच्या पश्चात त्यांचा संपूर्ण परिवार आहे त्यामध्ये त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती बायडाबाई शिवाजी वाघमोडे असतील
त्याचबरोबर त्यांचे 3 चिरंजीव, त्यामध्ये आमचे राहुलसाहेब शिवाजी वाघमोडे जे सध्या PSI पदावरती कामाला आहे, आदरणीय रावसाहेब दादा असतील, त्याचबरोबर त्यांचे दुसरे चिरंजीव नानासाहेब असतील, त्याचबरोबर नवनाथ दादा असतील, त्यांच्या 3 सुनबाई, त्यामध्ये राणीताई, पूजाताई आणि गौरीताई असतील, त्याचबरोबर त्यांचे 2 बंधू आदरणीय तात्यासाहेब किरबा वाघमोडे, त्याचबरोबर तानाजी किरबा वाघमोडे आणि त्यांच्या बहीण आदरणीय नंदाबाई कोळेकर, असा हा संपूर्ण वाघमोडे परिवार आहे. आणि या वाघमोडे परिवाराच्या नियोजनातून माझ्यापर्यंत आलेली ही संकीर्तनाची गोड अशी सेवा आहे. या बाहूंच्या जाण्यानं अगदीही कधीही भरून न निघणारी पोकळी गेले 2 वर्षापूर्वी या वाघमोडे परिवारामध्ये तयार झाली. मी अगदी जाणीवपूर्वक शब्द वापरतो का, तर त्याच्या पाठीमागं कारण आहे. या परिवारातून प्रत्येक नात्याला काही ना काही तडा गेला. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त दुःख झालं ज्यांच्या कपाळावरचं कुंकू कायमचं पुसलं गेलं. त्या परिवाराच्या आमच्या बाहूंच्या असणाऱ्या पत्नी बायडाबाई असतील, त्यांना सगळ्यात जास्त दुःख झालं. कारण मी नेहमी माझ्या कीर्तनामध्ये सांगत असतो, जोपर्यंत माणूस तरुण आहे तोपर्यंत त्याला आयुष्याची शरीराची किंमत कळत नाही. पण म्हातारपणात ज्यावेळेस आधार देणारा व्यक्ती आपल्याला सोडून जातो, त्या दिवशी गेलेल्या व्यक्तीची आपल्याला किंमत कळत राहते. जुनी माणसं, तुम्ही माझ्या पुढे बसलात, मला फक्त एक प्रामाणिक उत्तर द्या. हे तुमचं जे आता वय झालं, या वयात तुम्हाला सगळ्यात जास्त आधार आहे कोणाचा? हो बाबा बोला ना. तुम्हाला तुमच्या मुलांचा जास्त आधार नाही, तुमच्या मुलीचा तुम्हाला जास्त आधार नाही, पण सगळ्यात जास्त आधार आहे तुम्हाला तुमच्या पत्नीचा. इकडं महिला मंडळ, सगळ्यात जास्त या वयात तुम्हाला सगळ्यात जास्त आधार कोणाचा असेल तर तो तुमच्या मालकाचा आहे. पण या परिवारातून ज्यांच्या कपाळावरचं कुंकू गेलं, त्यांचा आधार कायमचा संपला. या 3ही मुलांच्या पाठीवरची शाबासकीची थाप कायमच्या अनंतामध्ये विलीन झाली. म्हणून मायबाप, बापाचं अस्तित्व बाप गेल्यानंतर माणसाच्या लक्षात येतं. म्हणून असेच असणारे भाऊ या परिवाराला सोडून गेले. आज 2 वर्षाचा काळ गेला आणि 2 वर्ष झाली भाऊ सोडून गेले, तरी सुद्धा या परिवाराने आजही त्यांच्या आठवणींना, स्मृतींना उजाळा देण्याकरता, त्यांनी आपल्या परिवाराकरता घेतलेले कष्ट, अख्ख्या सर्वस्व समर्पण या परिवाराला दिलं. आणि त्या परिवारावरती असणारे उपकार या परिवारातल्या या 3ही मुलांनी जाणले. आणि एवढा भव्य असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे, जो पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणाची सेवा करण्याकरता जो मी अभंग चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. हा अभंग विश्वमौली ज्ञानोबरायांचा हा अभंग आहे. कोण ज्ञानोबराय हे जगाला वेगळे सांगण्याची गरज नाही आता, कारण ज्ञानाच्या बाबतीत टोकाचं उच्च कोटीचं उदाहरण कोण म्हटलं तर ते ज्ञानोबराय आहे. ज्ञानाचा 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 सागर सगा माझा ज्ञानेश्वर 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 ज्ञानोबराय जगाला वेगळे सांगण्याची गरज नाही. बसलेले तुम्ही सगळे वारकरी संप्रदाय अनुभवणारी मंडळी आहात. जो वारकरी संप्रदाय फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही, हा जो वारकरी संप्रदाय माऊली महाराज फक्त भारत देशापुरता मर्यादित नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जो वारकरी संप्रदाय पोहोचला गेला, या वारकरी संप्रदायाची स्थापना कोणी केली असेल तर ती स्थापना आळंदी निवासी विश्वमौली ज्ञानोबरायांनी अवघ्या 3 वर्षामध्ये घातली. म्हणून तर म्हणतात, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. तुम्ही म्हणाल महाराज, या वारकरी संप्रदायाला फक्त ज्ञानोबरायांचं समर्पण आहे का? असं मुळीच नाही. अष्टादश संतांनी या मंदिराला मदत, त्यातले सगळ्यात महत्वाचं काम कोणी केलं असेल तर ते पैठण निवासी शांती ब्रह्मनाथ महाराजांनी. का तर भागवतासारखा श्रेष्ठ ग्रंथ माझ्या नाथ महाराजांनी या वारकरी संप्रदाय दिला, खंब दिला भागवत. आणि मंदिराचं काम पूर्ण झालं. आपण कधी म्हणतो, मंदिरावरती कळस चढवल्यानंतर या कलश स्थानी कुणाला तर देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री तुकोबरायाची. पण जेवढे कळसाला महत्व आहे तितकंच महत्व पायाला सुद्धा आहे. मग हे पाया बनवून राहण्याचं काम विश्वमौली ज्ञानोबरायांनी केलं. म्हणून त्या ज्ञानोबरायांचा याच्यावर जीवामध्ये जन्माला आल्यानंतर या आयुष्याचं अनन्यसाधारण महत्व प्रतिपादन करताना नेमकं या मृत्यू लोकामध्ये आपलं जगणं असावं कसं, या मृत्यू लोकात आपल्याला भगवंताने पाठवलं कशा करता, याची जाणीव करून देणारा हा अभंग आहे. विठ्ठल 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 अगदी ज्ञानोबरायाचा अभंग चिंतनाला आहे. आणि प्रत्येक शब्द ना शब्द तात्या महाराज आमच्या ज्ञानोबरायांनी अगदी जाणीवपूर्वक खर्च केला आणि रचनाही तेवढी सुंदर केली. फार सुंदर अभंग आहे. ए साते आलिया
काही बसलेले नीट लक्ष द्या बरं का. शब्द एक ना एक शब्द जाणून तुम्हाला जाणीवपूर्वक तुम्हाला त्याचा अर्थ सांगतो. ए साते आलिया ओळंगा ओळखा नाही बरं का. ऐ बसलेले ओळखा वेगळं आणि ओळंगा वेगळं. ओळखा म्हणजे ओळखणे आणि ओळंगा म्हणजे शरण जाणे. ए साते साते म्हणजे बाजार. महाराज म्हणतात या संसार रूपी बाजारामध्ये आपण जन्माला आलो. मग नेमकं आपलं प्रमुख काम काय आहे. तो महाराज म्हणतात ओळंगा सारंग धरू. ओळंगा म्हणजे शरण जा. कुणाला. सारंग धरू. देवाचे अनेक नाव आहेत माय बाप. काकड्यात आपल्याला प्रमाण माहित आहे. अनंत रूपे अनंत वेशे देखील म्यात्यास बाप रखुमा देवी वरुकुन बनली कैसी. अवताराच्या राशी तो हा उभा विठेवरी अनंत नावानं नटलेला देव आहे. त्याचंच एक नाव म्हणजे सारंग रूपी नावाचा धनुष्यबाण ज्या भगवान परमात्म्याने हातात घेतला. ज्ञानोबराया म्हणतात तुम्ही जन्माला आल्यानंतर या संसार रूपी बाजारात जन्माला आल्यानंतर देवाला शरण गेल्याशिवाय मरायचं नाही. आणि जर शरण न जाता जर मेला तर ज्ञानोबराया त्याचं उत्तर देतात नाही तरी संसार जाईल. लया का रया. नीट सांगा. लया नाही रया. वा एक शब्द बदलला की अख्खा अर्थ बदलतो अभंगाचा. रया रया शब्द आहे लया नाही. लया शब्दाचा अर्थ वेगळा आणि रया शब्दाचा अर्थ वेगळा. रया म्हणजे हळूहळू अधोगतीला जो जातो तो संसार. रया नाही तरी संसारू. कधी या संसार रूपी बाजारात जन्माला आला. व्यवहारातले एक उदाहरण तुम्हाला देतो म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल. बाजार कुठला असतो तुम्हाला. तिरवंडीकर माळशिरसचा बाजार. कधीचा. गुरुवारचा. वा गुरुवारच्या माळशिरसाच्या बाजारात आपल्या तिरवंडीतला एखादा गृहस्थ सकाळी 7 वाजता उठला. सुंदर अशी आंघोळ केली. बाजारची पिशवी खांद्यावर घेतली आणि कुठे निघाला. बाजारला निघाला. सकाळी 8 वाजल्यापासून बाजारात फिरत होता. तात्या महाराज रात्रीचे 8 वाजले तरी घरी आला नाही. 9:30 वाजता रात्रीच्या घरी आला. पण बाजारच्या पिशवीत एक बी गोष्ट घेऊन घरी आला नाही. मोकळीच पिशवी आणली. घरचे काय म्हणणार. ह्याचा दिवस घातला नाही गेला. ह्याचा दिवस वाया गेला. तसं जर बाजारला गेला होता पण बाजारची पिशवी मोकळीच घरी घेऊन आला. अख्खा दिवस जसा वाया जातो तसं ज्ञानोबराया सांगतात या मृत्यू लोकात जन्माला आला आणि ज्यानं आपल्याला पाठवलं त्याला स्मरण न करता गेला तर नाही तरी संसार किंवा नाही तरी गेला जन्म वाया. वा हेही प्रमाण आपल्याला इथं सुट होतं मायबाप. म्हणून महाराज म्हणतात मग इथं आल्यानंतर कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत. थोडासा प्रश्न ज्ञानोबरायाला आपण करू. कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत हे ज्ञानोबराय कसं म्हणू शकतात. कारण जर तुकोबराय एके ठिकाणी आईचं वर्णन करताना लेकुराची हित म्हणतात. तुकोबराय म्हणतात जी मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. किंवा महाराज अजून एके ठिकाणी म्हणतात जिचे पिढे बाळ प्राण तियेचा विखळ. इकडं तर तुकोबराय आईचं गुणगान गातात. एके ठिकाणी बाप करी जोडी लेकुराची ओढी आणि आपुली कुरवंडी वाढवून एके ठिकाणी म्हणतात. मग आजच्या अभंगात कवनाचे मायबाप आणि कवनाचे गुणगत असं कसं काय. पण कुठले आईबाप. तुकोबरायाने सुद्धा एका अभंगात मायबापाचा विरोध केला आणि मानवराय सुद्धा म्हणतात कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत. का विरोध करावा. कुठल्या मायबापाला विरोध आहे हे नीट ऐकून जा. तुकोबरायचा एक अभंग आहे बघा. विषय तो त्यांचा झाला नारायण आणि पुढचं काय आहे नावडे. पहिले 2 आपल्याला घ्यायचे नाही. नावडे जनधन नको आपल्याला. पण त्याच्या पुढचं काय आहे माता पिता. असं कसं म्हणतात तर त्याच्या पाठीमागं कारण ऐकून जा. आईबाप कुठले आईबाप आपले नाही. जे आईबाप देवाची सेवा करत असताना आड येतात असे आईबाप आपले नाही. मग असा एक बाप हे आहे आणि अशी एक आई आहे. बाप आपल्या सगळ्याला माहिती आहे. कुठला बाप. वा हिरण्य भक्त प्रल्हादाचा बाप. कोण हिरण्यकशिपू सारखा बाप. नावडे पिता. आणि महिला मंडळ तुम्ही उत्तर द्या. आई कुणासारखी. महिला मंडळ. महिला तर काय बोलायला तयार नाही. वा आई कुणासारखी कैकेयी सारखी. फक्त आता अजूनच त्यातलं थोडं चिंतन पाहायचं म्हणलं तात्या महाराज तर कैकेयी चांगली होती का वाईट होती हा लय मोठा प्रश्न आहे. बोला आता तुम्हीच बोला गडी. महिला बोलत नाही. कैकेयी चांगली होती का वाईट. नेहमी म्हणतात चांगली नेहमी म्हणतात वाईट. बुवा तुला लागेल ती घी. पुढे चला आमचा टाइमपास करू नको. बरं कैकेयी चांगली होती म्हणताय
तर आपल्या अख्ख्या तिरुवंडीत एक तरी कैकई नावाची बिचारी आहे का? हा, नाही, असूच शकत नाही. नाही ना, कैकई नाव पुन्हा कुणीच ठेवलं नाही. का सांगू का? कैकई चांगलीच होती बरं का, मी जाणीवपूर्वक माफी मागून बोलतो. कैकई चांगलीच होती, फक्त आदल्या रात्री तिच्या कानाला चिकटली कोण? वा, मंथरा. तेवढी बरी माणसाने ध्यानात ठेवली बघा, मंथरा. तिच्या एका शब्दानं बुद्धीत पालट झाला कैकईच्या. आणि तुकोबराया सांगतात कितीही चांगली असू द्या कैकई, पण जिनं 14 वर्षाचा वनवास माझ्या प्रभू रामाला लाभला, कैकई सारखी माता कोणाचे मायबाप, कोणाचे गणगोत, मृग जळावत. अजून सोपं उद्रूप करून सांगितलं ज्ञानोबरायांनी. ज्ञानोबराय ते खरंच कुणी कुणाचं नाही या जगात. येताना घेऊन आला सिका, जाताना घेऊन जाशील का, नको अभिमान धरू भल्या मानसा. आता हे तात्या महाराजांनी लय जबाबदारीचं कीर्तन मला दिलं. ही सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी माझ्या बाजूला उभा आहे. त्यांच्या पुढे क्षेपक असणारे प्रमाण म्हणणं मला शोभत नाही, पण तुमच्या सगळ्याची माफी मागून म्हणून जातो ऐका. येताना घेऊन आला शिकाय, जाताना घेऊन जाशील काय, नको अभिमान धरू भल्या मानसा. कशाचा अभिमान करता? काही सोबत आणलं नाही आपण, आणलंय कमवलं म्हणून सोबत सगळं दिलं असाही एकही बघायला मिळत नाही. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात हे सगळं जे आपल्याला आपलं वाटतं हे सगळं मृगजळासारखं आहे मायबाप. कशासारखं आहे? कशासारखं आहे? मृगजळ. मृगजळ म्हणजे माहिती आहे ना, उन्हाळ्याचे दिवस असू द्या, आपण जर डांबरी रस्त्यानं प्रवास करायला लागलो तर असं लांब पर्यंत नजर गेली की कुठंतरी पाणी असल्यासारखं आपल्याला भासतं. काय? डांबरी रस्त्यावर बघायचं चककल्यासारखं पाणी. पण त्याचा एक गुणदोष, त्याचा एक दोष आहे, त्याच्या जसं जसं आपण जवळ जाईल तसं तसं ते लांब तरी जातं सुळ मारा, नाहीतर ते दिसायचं बंद होतं. तसं घरातल्या जेवढ्या माणसाच्या आपण जवळ जवळ जाऊ तशी तशी ती एकतर लांब कधी जातात ऐका, कधी लांब जातात जेव्हा आपल्यापासलं सगळं संपतं तेव्हा ती लांब जातात. नाहीतर एक दिवस असा येतो ती आपल्या कामाची नसतात आणि आपण तो दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात येणारच आहे. तेव्हा आपल्याला कुणी मानत नाही आणि ज्याला मानायला पाहिजे त्याच्यातला तो निघून गेलेला असतो. ज्ञानोबराय म्हणतात कोणाचे मायबाप कोणाचे, जसं आपल्याला वाटतं कुठं तरी पाणी आहे तसं ज्ञानोबरायांनी पुरावा दिला. मृग म्हणजे हरणाला समानार्थी शब्द आहे. काय? मृग. हरणालाही तसंच वाटतं कुठंतरी पाणी आहे. ते हरिण एवढं धावतं धावत असताना ते पाणी पुढे निघून जातं, पण खरोखर वाहणारा पाण्याचा झरा त्याच्या पाया खालून जातो तरी त्याला कळत नाही. शेवटी त्याचा ऊर फुटतो आणि ते हरिण गतप्राण होतं, पण त्याला पाणी मिळत नाही. आता इथं अजूनच पाहायचं म्हटलं तर या खरंच मृत्यू लोकातलं आपलं काय आहे मला सांगा बरं. अहो बाकीचं घरदार जमीन जुमला पैसा अडका सगळं जाऊ द्या, हे जे शरीर ज्याला आपण माझं म्हणतो हे शरीर सुद्धा आपलं नाही. हा, हे दुसऱ्याची प्रॉपर्टी आहे. बरं नुसती दिली नाही, ही उसनी दिली. किती जणांनी? 5 जणांनी. देह हा पाचाचा आणि सनारा, शेकी ज्याची त्याला देणे आहे. हे किती जणांकडनं आणलं? 5 जणांकडनं. महिला मंडळ तुम्हाला विचारून जातो, उसनं आणलेलं एक ना एक दिवस माघारी करायचं असतं. इच्छा असली तरी आणि इच्छा नसली तरी. दुपारच्या वेळेला पाहुणे घरी आले जर मालकाने येऊन सांगितलं स्वयंपाक बनवते का, तर तुम्ही ते पाहते बघूला काय म्हणता तुमच्या इकडं? अय बोला ना, काय म्हणता तुमच्या इकडं? बघूला का पातेल? घांगाळ. बरं घांगाळ तर घांगाळ. अरे नाव माणसं काय ठेवतील, खरं नाव त्याचं बहुगुण आहे. कशाचं? त्या ज्याला आपण भगुलं म्हणतो त्याचं खरं नाव काय आहे? बहुगुण. ते लय गुणाचं असतं. सोमवार असले की त्यात बटाट्याची भाजी करता येते, मंगळवार आला की त्यात खीर बी करता येते, गुरुवार असला उपास असला तर त्यात खिचडी बी करता येते, आणि रविवार आल्यावर त्यात शेवग्याची भाजी करता येते असं मला म्हणायचं. तुम्ही लय लांब गेला बाबा. तर ते एवढ्या बहुगुणाचं असणार ते बहुगुण शब्दाचं. ते पातेलं घेता तुम्ही शेजारीकडे पीठ आणायला जाता, घाई गडबडीत माघारी करायचं तुमच्या ध्यानात राहत नाही. पण सांगू का तुम्हाला महिला मंडळ,
आणलेलं पीठ द्यायचं तुमच्या ध्यानात राहत नाही, पण जिच्याकडून आणलंय ती इसरत नाही. ती शेजाऱ्या पैसे जाऊन म्हणते द्यायचं जमत नव्हतं तर नेलंच कशाला येणं माझ्याकडनं. काय काय पिठाचं सांगतो मी तुम्हाला, आणि तुम्हाला वाटतं का मी पिठाचं सांगायला आलो? नाही, हे पिठाचं नाही, हे याचं आहे. हे 5 जणांकडनं उचलून आणलं. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतापासून उचलून आणलं. आणि शेखी ज्याची त्याला एक ना एक दिवस देणं आहे. मुळात ज्या गावात आपण राहतो, ज्या घरात आपण राहतो, हे मुळात आपलं घर नाही. महाराज कबीरदासजी महाराजांनी आपलं मूळ गाव सांगितलं. आपण आलो कुठनं आणि आपल्याला पुन्हा जायचंय कुठं? तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है. काया नगर का सौदागर. इथं आल्यानंतर फक्त नाती जोडली. बाप कहे बेटा मेरा है, माँ कहे बेटा मेरा है. ना माँ का ना बाप का, ये तो जन्म देने का नाता है. काया नगर का सौदागर. आपल्या सगळ्याच एक गाव आहे, त्याचं नाव काया नगर नावाचं गाव आहे. तिथून आपण सगळे इथं आलो. तुम्ही म्हणाल का आलो आम्ही सगळे इथं? त्याच्या पाठीमागं कारण आहे. केले कर्म झाले त्याची भोगा आले. केलेलं कर्म भोगण्याकरता मिळतो त्याचं नाव जन्म आहे. जन्माचे ते मूळ. सगळ्यांचं पाठ आहे हा बघ. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखासी कारण जन्म घ्यावा किंवा घेणे. मायबाप, जन्माचं मूळ कारण काय आहे? तर ते केलेलं कर्म भोगणं हेच जन्माचं मूळ कारण आहे. आणि अजून सोपं करून सांगतो ऐका. जन्माला येणं मरणं हे फक्त आणि फक्त कर्माचा झालेला हिशोब आहे. म्हणून जन्माला यावं लागतं, मरावं लागतं. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित मनवनी जीव ब्याला. पुनरपि जननम पुनरपि मरणम या संसारे खल दुसारे भज गोविंदम भज गोविंदम. माय बाप, कितीतरी वेळा घडी घडी माय बाप हे चक्र आहे. जन्म मृत्यूचं हे चक्र आहे. आपल्याला जन्माला येणं आहे, जन्माला येऊन केलेलं कर्म भोगणं आहे. आणि भोगलेलं कर्म झालं की पुन्हा जगी जीवनाचे सार बसलेले आहे का? घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ दे तुरेश्वर. क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो नीती भ्रष्ट, कुणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्यान. सोड सोड माया सारे आहे जग हे नश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ दे तुरेश्वर. ज्ञानी असो की अज्ञान जगी एक आहे जाण, मृत्यूला न चुकवी कोणी जातो तयाला जो शरण. अंत पृथ्वीचा बघ आला युगे चालली जर जर. माणूस फक्त कीर्तनापुरता ऐकतो, नुसत्या मान आलो कीर्तना. कीर्तन झालं की माती सुद्धा इथंच झाडून जातो माणूस. बुवा तुझी माती सुद्धा तुझ्या संग ने बाबा. कर्मन दुःखन काय आम्हाला सांगतो तू? आम्ही किती बुवा असलं तुझ्यासारखं ऐकलं आणि किती गेला आमच्या गावात तू काय सांगतो आम्हाला? पण सांगू तुम्हाला, येथे कोणाचे काय बा गेले, ज्याचे त्याने अनहित केले. इथं प्रत्येकाला मायबाप भोगणं आहे. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात से मृगजळासारखं हे आयुष्य आहे. जसं ते शेवटापर्यंत टिकत नाही तसं हे आयुष्य, या आयुष्यात भासणारी आपली माणसं ही आपली कायम आपली नसतात, हे लक्षात ठेवा. आणि पुढचं वर्णन केलं, विषयाचे समसुख बेगडाची बाहुली. या संसारातलं ज्याच्यात सुखच नाही त्या संसारातल्या सुखाची व्याख्या सांगताना ज्ञानोबराय वर्णन करतात. हे संसारातलं सुख नेमकं आहे कसं? विषयाचे समसुख. विषयाचे म्हणजे विषयाचं जे सुख असतं, काम नावाचं जे सुख असतं ते जेवढं क्षणिक आहे ना तेवढंच संसारातलं सुख आहे. किती क्षणिक आहे? क्षण न लागता दिसे नाते,
क्षण न लागता दिसे ना ते तैसा संसार पाहता पाहता जळी बुड बुडे देखता देखता किती शिकवलं मायबा किती शिकवलं संतांनी आपल्याला किती ज्ञान द्यावं संतांनी आपल्याला किती उपदेश करावा संतांनी आपल्याकरता अहो स्वतःच्या शरीराची आहुती देऊन जगाचा संसार सुखाचा होण्याकरता ज्यांनी स्वतःचं समर्पण दिलं पांडुरंगाकरता ते तुकोबराया माणसानं कधीतरी आठवले पाहिजे. तुकोबरायासारखा महात्मा ज्या महात्म्यानं जगाच्या कल्याणा संताच्या विभूती आणि देह कष्टविती परोपकारी किंवा जाळोनी संसार बैसलो अंगणी संसाराच्या नावे घालोनी या शून्य संसाराच्या नावे घालोनी या शून्य म्हणणारे माझे तुकोबराय आहेत. थोडा त्रास सहन केला का मायबा मुळात ते येतातच तेवढ्या करता कशा करता येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी उपकारासाठी येथे 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 उपकारासाठी आले गरजा आले गरजा आले गरजा वैकुंठी इथे उपकारासाठी येथे उपकारासाठी गरजा गरजा आले गरजा वैकुंठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी तुम्ही सगळे वारकरी मंडळ आहेत म्हणून एकात एक चाली म्हणण्याचा प्रयत्न केला थोडा प्रयत्न केला आहे का येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारा वा त्यांचं अवतार कार्य असते एवढ्या करता येथे उपकारासाठी आले आले गरजा वैकुंठी किंवा आम्ही वैकुंठवासी आलो ज्यार ते आलो म्हणतात त्यार ते स्वतःच्या इच्छेने येतात आलो याची कारणाशी म्हणून लक्षात ठेवा ज्ञानोबरायांनी उपदेश केला तुम्हा आम्हाला नाही तरी संसारो जाईल रया कोणाचे मायबाप आणि पुढं वर्णन विषयाचे समसुख वेगळाची बाहुली अब्राची सावली जाईल रया अब्र म्हणजे ढगाला समानार्थी शब्द आहे अब्र ढगाची पडलेली सावली किती वेळेस टिकल ढेकळे महाराज असं कधी झालं का एखादा वाट सर उन्हाळ्याच्या या चैत्राच्या महिन्यात वाटेनं डांबरी रस्त्यानं प्रवास करतो आणि भल्या कडक उन्हामध्ये कुठं तरी त्याला ते आपल्याकडे त्याला शब्द म्हणतात ढगाची पडलेली सावली आपण त्याला काय म्हणतो होय बोला ना काय म्हणतो आपण त्याला शिरवाळ आपल्या भाषेत काय म्हणतो त्याला शिरवाळ पडलं म्हणतो आपण वा वा कडक उन्हात शिरवाळ पडलं पण असं कधी झालं का त्या वाट सरू वाटेनं निघाला ते शिरवाळ पडलं त्याला वाटलं बरं झालं एवढ्या कडक उन्हात सुंदर सावली पडली आता 2 तास तिथंच झोपू असं होते त्याला माहिती आहे ढगाची पडलेली सावली चिरकाल टिकणारी नाही तसं संसारात सुखाची केलेली अपेक्षा मिळालेलं सुख चिरकाल टिकणार नाही म्हणून अब्राची सावली जाईल रया आणि शेवटी ज्ञानोबरायांनी एक दृष्टांत दिला ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चेले जाईल रया पडलेलं स्वप्न जसं खरं होत नाही तसं संसारात केलेली सुखाची अपेक्षा कधीच खरी होत नाही. आता आपल्याकडे माणसं म्हणतात पहाटे पडलेलं स्वप्न खरं असतं. किती जणांचं खरं झालं हात वर करा बरं. जी मला हार घातलाय तीच घालतो तुम्हाला बघता. खरं सांगा कोणाचं खरं आजपर्यंत कोणाचंच खरं झालं नाही मायबा. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात
पडलेलं स्वप्न हे स्वप्नाप्रमाणे तिथपर्यंतच मर्यादा आहे त्याची. तसं संसारात जी सुखाची अपेक्षा केलेली आहे तो नाही तरी संसार म्हणजे कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत मृग जळावत जाईल रया विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगाचा सरळ अर्थ अगदी थोडक्या वेळामध्ये तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक ना शब्द तुमच्या पुढे अगदी जाणीवपूर्वक खर्च केलेला. जेवढा वेळ आपल्याकडे शिल्लक आहे तेवढ्या वेळात आपण अभंगाचं निरूपण करायचे मायबाप. या मृत्यू लोकांचा नियम आहे. आज आपल्या भाऊंना जाऊन 2 वर्ष पूर्ण झाली. भाऊंवरती प्रेम करणारे सगळेच या ठिकाणी त्यांच्यावरती त्यांचे जीवलग मित्र असतील, अपतेष्ट असतील, सगळे सोयरे असतील, मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. आदरणीय भाऊंच्या जाण्यानं हा संपूर्ण वाघमोडे परिवार ज्यावेळेस बाप निघून जातो बसलेला लक्षात ठेवा, त्या दिवशी परिवार हा परका झालेला असतो. आणि ज्या दिवशी माय घरातून निघून जाते त्या दिवशी परिवार हा पोरका झालेला असतो. ज्या दिवशी तुमच्या माझ्या घरातून आपली आई निघून जाते त्या दिवशी घरातल्या प्रेमाला पूर्णविराम मिळालेला असतो. आणि ज्या दिवशी तुमच्या माझ्या घरातला बाप निघून जातो त्या दिवशी आधार देणारं एक आधाराचं व्यक्तिमत्व आपल्या आयुष्यातून कायमचं निघून गेलेलं असतं. आज या वाघमोडे परिवारातून 2 वर्षापूर्वी भाऊंचं जाणं भाऊन करता या परिवारानं अनंत मी सांगू का तुम्हाला सगळं हे वैभव उभा करण्याकरता भाऊंनी स्वतःचं आयुष्य पणाला लावलं या परिवाराकरता. कधी कुणाला न रुतलेलं व्यक्तिमत्व गावामध्ये कधीच कुणाला नाही. दादांमुळे भाऊंमुळे एखाद्याचा अंत करून दुखावला असेल असा एकही बसलेला मला सांगू शकत नाही. जोपर्यंत शरीरामध्ये प्राण होते तोपर्यंत भाऊंनी माणसं जोडली आयुष्यामध्ये. आणि मी तर म्हणतो डेकळे महाराज माणसानं आयुष्यात पैसा जोडण्यापेक्षा माणसानं आयुष्यात माणसं जोडली पाहिजे. पैसाले टिकणारा नाही आपल्याजवळ. आयुष्यात आपण कसं जगतो किती माणसं आपल्या सोबत आहेत ह्याला लय फार मोठी किंमत आहे या मृत्यू लोकांमध्ये. नाही तर कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा. एखादी नदीनं उगम पावावा आणि समुद्राच्या दिशेनं त्या नदीनं मार्गक्रमण करावं. जर भला मोठा डोंगर जर आड आला ना त्या नदीच्या ते डोंगराला काय म्हणत बसत नाही ती नदी. मग त्याच्या बाजूनं वाट काढते आणि भल्या मोठ्या डोंगराच्या कडनं ती जमिनीवर आदळते. आणि जर जमिनीवर आदळलेली ती नदी जर समुद्राच्या दिशेनं तिचा मार्ग पुढे सुरू झाला तर वरनं पडणारं पाणी जमिनीवर पडल्याबरोबर त्याच्यातनं काय तयार होतात बुडबुडे तयार होतात. आणि ते बुडबुडे समुद्राला जाईपर्यंत तसेच राहतात. बरोबर आहे ना? हा नाही ना? पाण्यावर चाललेला बुडबुडा फुटण्याकरता जेवढा वेळ लागत नाही तेवढा आयुष्यातून या शरीरातून प्राण नावाचा वायू जायला वेळ लागत नाही. म्हणून जाता आमच्या भाऊंसारखं आयुष्य दाखवा. फक्त आमचा हा वाघमोडे परिवार आजही देवा करत असेल. देवा सगळे सुखाचे दिवस आले होते. उच्च संस्कारित हा परिवार घडवला आमच्या भाऊंनी. एक पोरगा एक चांगल्या पदावरती गव्हर्नमेंट जॉबला म्हणजे PSI सारख्या नोकरीच्या पदावरती एका पोरगाला विराजमान केलं. हे आमच्या रावसाहेब दादा जे आहेत ते या ठिकाणी या पदापर्यंत पोहोचले. यांच्या पाठीमागं सर्वस्व समर्पण कोणाचं असेल तर ते आमच्या भाऊंचं आहे. फक्त एक गोष्ट आहे सुखाचे दिवस आले की माणूस भगवंत ते बघू देत नाही. लक्षात ठेवा. कोणी असू द्या ज्यांनी संघर्षात आयुष्य जगले जे माणसं दुःखात त्रासातून पुढे आले ज्यांनी शून्यातून विश्व म्हणतोय मी बरं का लक्षात ठेवा. पण या वाघमोडे परिवारात शून्यही नव्हतं. आधी शून्याची निर्मिती करावी लागली आणि मग विश्वाकडे जाण्याचा प्रयत्न करणारा हा वाघमोडे परिवार. पण भाऊंच्या जाण्यानं ढासळला हा संसार ढासळला हा परिवार. आजही हा वाघमोडे परिवारातील ही 3 मुलं त्यांचे 2 बंधू असतील त्यांची बहीण असतील त्यांच्या पत्नी असतील आज हे पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या दारात उभा राहिले तर देवाला विनंती करीत असतील. देवा काय वैर होतो म्हणून तो आमच्या भाऊंना तो आमच्यातून एवढ्या लवकर घेऊन गेलास. सगळे सुखाचे दिवस आले होते आमच्या भाऊंवरती. आता नुसतं आनंदामध्ये जगायचं होतं नुसतं आनंदामध्ये राहायचं होतं. पण कष्ट केलेल्या माणसाला भगवंत सुख बघू देत नाही. हे जगाला सांगत होतो तात्या महाराज तोपर्यंत लय सोपं होतं माझ्याकरता. पण जेव्हा माझ्या आयुष्यातून माझे वडील मला सोडून गेले 2.5 महिन्यापूर्वी आता 2.5 महिने झाले. माझे वडील मला आईन तारुण्यात सोडून गेले. लय कष्ट केलं माझ्या वडिलांनी माझ्याकरता. मी माझं सांगायला उभा राहिलो नाही. पण जगाला सांगणं याच्या आधी मला लय सोपं होतं. पण ज्या दिवशी आपल्या आयुष्यातून आपला हक्काचा बाप निघून जातो त्या दिवशी गेलेल्या बापाची किंमत आपल्याला कळत असते. कारण सांगू परिवाराचा स्वाभिमान असतो त्याचं नाव बाप आहे. परिवाराचा अभिमान असतो त्याचं नाव बाप आहे. परिवाराचं अस्तित्व असतं त्याचं नाव बाप आहे. परिवाराकरता स्वतःच्या आयुष्याचं रकदंत करणारा कोण असतो तर तो घरातला बाप आहे. बाप बाप स्वाभिमानी बाळा बाप कणखर कणा त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना
पायाई कळस त्यावर जेव्हा खचतो पाया तेव्हा ढासळते घर. जोपर्यंत आपला वाघासारखा असणारा बाप जिवंत आहे तोपर्यंत माणसानं बापाला जपलं पाहिजे. हे मी नुसतं रचलेली प्रमाण म्हणून मी तुमचं मन गुंतवणार नाही. नामदेव राया सुद्धा देवाकडे प्रार्थना करतात. जेव्हा हक्काचा माणूस आपल्या आयुष्यातून निघून जातो, सुख नसताना सुद्धा ज्यावेळेस भगवंत दुःख देतो त्यावेळेस नामदेव राया वर्णन करतात. देवा, हे देवा, देवा तुझा माझा कारे वैराकार, 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 दुःखाचे डोंगर दाखविसी दुःखाचे. आज हा वाघमोडे परिवार आहे. भाऊ निघून गेले या परिवारातून. 3 मुलं, त्या सौभाग्य श्रीमती असणाऱ्या बायडाबाई आमच्या जेव्हा कधी पांडुरंगाच्या दारात उभा राहतील तेव्हा ही 3 मुलं पांडुरंगाला विनंती करत असतील, देवा सगळं ऐश्वर्य दिलं तू आम्हाला, पैसा कमी नाही देवा आमच्याकडं, आम्ही गावातली माणसं जोडली आमच्या भाऊंनी आमच्या करता, जमीन जुमला घरदार सगळं काही जिथल्या जिथं आमच्या भाऊंनी आमच्या करता करून ठेवलं देवा. फक्त देवा सगळे सुखाचे दिवस आले आणि हे सुखाचा अनुभव घेण्याकरता, या सुखाचा आस्वाद घेण्याकरता आमच्या भाऊंना तू आमच्या ठेवलं नाहीस देवा. म्हणून जेव्हा लक्षात ठेवा, जोपर्यंत माणसं आपल्यात आहेत ना तोपर्यंत आपली माणसं आपण जपून घ्या. एकदा तीच माणसं आपल्याला सोडून गेली ना, पुन्हा कितीही प्रयत्न करा, एक वाक्य काळजात करून ठेवा, मी सांगतो ते तुम्हाला ऐका. डोंगरावर गेलेला सूर्य आपल्याला उद्या पुन्हा दिसेल बसलेले मायबा, पण मातीच्या आड गेलेले आपले जन्मदाते मायबा पुन्हा कितीही प्रयत्न करा पुन्हा आपल्याला ते कधीच दिसणार नाही, कधीच नाही. लक्षात ठेवा. म्हणून नामदेवराया प्रार्थना करतात, दुःखाचे डोंगर दाखविसी, हे दुःखाचे डोंगर दाखविसी, बळे बांधणीया देशी काळा हाती, बळे बांधणीया देशी काळा हाती, काळा नामदेवरायाचे हे प्रमाण फार सुंदर आहे. देवा तुझा माझा कारे वैराकार, दुःखाचे डोंगर दाखवेसी. तेव्हा पांडुरंग परमात्मा नामदेवरायाला उत्तर देतो, नामदेवराया हे भोग प्रारब्ध संचित हे सगळ्या कर्माच्या गोष्टी आहेत. प्रारब्ध क्रियमाण, संचिताचा भोग आणि भोगिल्याची भोग तो न सुटे. म्हणून लक्षात ठेवा, दुःख अजून एक अभंग आहे बघा, भोग तो न घडे संचिता वाचुनी, करावे ते म्हणे समाधान. बसलेला म्हणेल मी संचित बदलू शकतो, कोण कोणाचं संचित बदलतं? हा देवाच्या बापाला बदलता आलं नाही, आपण किस झाडकी बत्ती अय बसलेले, आपण किस झाडकी बत्ती सांगा ना मला. राजा दशरथ प्रभुरामाचा बाप होता, म्हणून लक्षात ठेवा, इथं आल्यानंतर कुणी जरी असला, कुणीही म्हणतोय बरं का मी, कुणीही तुमचा वशिला किती बी मोठा असू द्या, आणि वशिल्याच्या बाबतीत लय बोलायसारखं राहिलं नाही. आता पाठीमागच्या 2-2.5 महिन्यापूर्वी घटना घडली होती, आपल्या सगळ्याला माहिती आहे. हा आपल्या पश्चिम महाराष्ट्राचा राजकीय क्षेत्रातला वाघ माणूस निघून गेला, स्वर्गीय अजितदादा पवार. हा ए सांगा ना मला, तुम्ही वशिला बारका होता का? डायरेक्ट मुख्यमंत्रीच गेला ना. बरं काय चाललं मला सांगा, पैसा कमी होता, माणसं कमी होती, हा कळालंही नाही, एवढ्या क्षणात शेवटचा श्वास मोजावा लागला. काय आपल्या हातात आहे मला सांगा ना, इथलं मृत्यू लोकांचं काय नाही. किती दिवस जगतोय याच्यापेक्षा कसा जगतोय याला फार मोठी किंमत आहे आता कलियुगामध्ये. नाहीतर महाराज म्हणतात, भोग तो न घडे संचिता वाचुनी, करावे ते मणी समाधान, म्हणूनी मनी मानू नये खेदू, आणि म्हणावा गोविंदू वेळो वेळावा. जेवढं आयुष्य आपल्याला दिलं ना देवानं,
तेवढ्या आयुष्यामध्ये आपण पांडुरंगाचं भजन करावं, हे प्रामाणिक गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे मृत्यू लोक. ज्ञानोबा तुकोबराय वर्णन करता, जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. आपलं प्रथम कर्तव्य आहे, त्यानं दिलं ना त्याच्या करता. म्हणून मी मगाशी एक वाक्य सांगता राहिलो, आपण या गावात जन्माला आलो, हे गाव आपले नाही, या गावातली घरं बाबा आपली नाही. हे गाव तिरवंडी नावाचं गाव म्हणजे एक रेल्वे आहे. रेल्वे वाक्य नीट आहे का बरं का माझं. हे तिरवंडी गाव म्हणजे काय आहे, रेल्वे आहे. आणि या गावातले घर म्हणजे या रेल्वेचे काय आहेत, डबे आहेत. आणि आपण सगळे त्या रेल्वेतले कोण आहेत, अय बोला की, अय पुरुष वर्ग बोला ना, पेशंट काय फरशी काय. मी लय शिकलो नाही त्याच्यामुळे मला लय शब्द येत नाही इंग्लिश. आपण सगळे कोण आहेत, प्रवासी आहोत. मला फक्त एक प्रामाणिक उत्तर द्या, प्रवास तिकिटावर ठरलेला असतो का प्रवास अंतरावर ठरलेला असतो. अय बोला ना. जेवढ्याचं तिकीट तेवढाचाच प्रवास. तसं आपण जन्माला आलो, या रेल्वेतले आपण प्रवासी आहोत. तिकीट संपलं, आपल्याला रेल्वे बी सोडायची म्हणजे तिरवंडी गाव बी सोडायचं, आणि आपला डबा म्हणजे आपलं घर सुद्धा सोडायचं. आणि ज्याचं होतं त्याच्याकडं देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. मग कशाचा अहंकार करता. क्या लेके आया रे जग में, क्या लेके जाएगा. कबीरदासजी महाराज वर्णन करतात, क्या लेके जाएगा. 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, जग हे कुणाचे. सांग येड्या नाही, सांग भल्या माणस. हा थपटा का. असो चूल माती आणि मीठ बाकळ, तुझा ना भरोसा. स्वर द्या दादा तुम्ही. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. असे हा जन्म मोलाचा, नको तू घालवू वाया, नको तू घालवू वाया, नको तू घालवू वाया. बघून घे सावळी मूर्ती आता त्या पांडुरंगाची. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. म्हणून सावध झालं पाहिजे माणसानं. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही तुमचं कीर्तन ऐकताना सावध व्हा म्हणता, आम्ही काय झोपलो का. झोपलो नाही, आपण खरं झोपेतच आहोत. म्हणून तर महाराज सारखं जागा करतात, उठा जागे वारे आता, मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवी माता, सुखवी व्यथा जन्माच्या. उठा जागे वारे आता, मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवी माता, सुखवी व्यथा जन्माच्या. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवी माता, सुखवी व्यथा जन्माच्या. जाग बोलती जागत जगदेव राका काये बा. आता जागा रे बाईनो जागा. चोर निजल्या, चोर निजल्या हो, चोर निजल्या, चोर निजल्या नाडोने बागा रे. जागा रे बाईनो जागा. किती ठिकाणी जागा केलं पण तरी सुद्धा माणूस ऐकून ना ऐकल्यागत करतो. तुकोबरायच्या वचनाला माणूस जागा नाही.
ज्ञानोबरायाने दिलेल्या वचनाला माणूस जागा नाही. नाहीतर वचनच दिलं ना ज्ञानोबरायाने अभंगाचं पहिलं चरण म्हणजे काय वचन आहे, काय वचन आहे. ए साते आलिया ओळखा शारंग ए साते आलिया वा माऊली वा. शारंग हे साथी आलिया ओळख जालो, हे साथी आलिया ओळख जालो. ए साते आलिया ओळखा शारंग वा माऊली. ए साते आलिया ओळखा शारंग हे साथी आलिया ओळख जालो, हे साथी आलिया ओळख जालो. नाही तरी संसार जाईल राया. नाही तरी संसार जाईल राया. कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत्र 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 कवनाचे माय बाप कवनाचे माय बाप कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत्र कवनाचे माय बाप कवनाचे ज्ञानोबरायाने सुद्धा हे वचन आपल्याकडे दिलं. हे साथे आलिया ओळंगा. ओळंगा म्हणजे शरण जाणे मगाशी सांगितलं, लक्षात ठेवा. आणि ज्ञानोबरायांना ज्ञानेश्वरी सुद्धा याचा पुरावा आपल्याला देऊन जातात. जवळ जवळ त्याचे निवारे मी जन्म मरण या लागते शरणागत मेचे एकू. माय बाप ज्ञानोबराया म्हणतात जो भगवंताला शरण गेला सर्व घेणारा तो पंढरीचा पांडुरंग परमात्मा आहे. नुसते ज्ञानोबरायांची ओवी सांगून तुमचं मन मे एका बाजूला नेणार नाही. तर तुकोबरायात सुद्धा वचन आहे आपल्याला, ज्यानं ज्यानं समर्पण भगवंताला दिलं त्याच्याकरता देव मागे पुढे उभा. हे ज्ञानोबरायाचं हे आपल्या मागे पुढे उभा. तुकोबरायाचं प्रमाण आहे निर्वाणी गोविंद असे मागे असे पुढे. पण कधी हे साथे आलिया आधी ओळंगा सारंग धरू त्याला शरण जा मग तो निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून दे. पण कर्म करण्याच्या नादामध्ये माणूस एवढा गुरफटून गेला माणसाला कळत नाही. आपण दुसऱ्याशी वागताना किती चांगलं वागतो, आपण दुसऱ्याशी वागताना किती दुसऱ्याला आपल्यामुळे नाहक त्रास होतो. नका बघू त्यांच्याकडे, काय त्यांनी काय लय विद्यान ब्रह्म शिकून आलेले ते नाहीत म्हणून तुम्ही त्यांच्याकडे बघू नका. मी कीर्तन सांगतोय तुम्हाला, तुम्ही त्यांच्याकडे कुठं बघता का? त्यांनी का गाथा पाठ करून आले म्हणून तुम्ही त्यांच्याकडे बघता का? ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला त्यांनी म्हणून बघता? ते भक्त ईशे, ते आजच्या दिवस भक्त ईशे जाना हा म्हणून ते आज ते उदास आहे, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. काय बघायचं ते माझ्याकडे बघा. काय काय सांगत होतो मी? उदासीनतेचा एक प्रकार आहे ते, बरं का, लक्षात घ्या. जर त्याला समर्पण दिलं म्हणून माणूस, मी एक सांगत होतो की कर्म तुम्हाला सांगत होतो का आपण दुसऱ्याशी वाईट वागताना आपल्याला भला मोठा आनंद होतो. आपल्याला वाटतं आपल्याला कोणी बघत नाही, केलेलं कर्म काय भोगायचं असतं का? पण तसं नाही, कर्म ते कर्मच आहे मायबाप. जिवंतपणीच काय बसला घेऊन, मेलं तरी जे आपले पाठ सोडत नाही त्याचं नाव आपलं कर्म आहे, लक्षात ठेवा. आपल्याकडे एक म्हण आहे, जे पेराल अय गडी बोला, जे पेराल. मी तर जे म्हणतच ना, मी म्हणतो जसं पेराल तसंच उगवणार आहे. जसं कर्म कराल, आवाज कमी झाला दादा, जसं कर्म कराल तसंच त्याची तुम्हाला परत फेड करावीच लागणार आहे. मग तिथं मरून जरी गेला तरी ते कर्म पाठ सोडत नाही. तात्या महाराज रामायणामध्ये एक लय सुंदर प्रसंग घडला, तुम्ही ऐकला असेल हा दृष्टांत, किंवा त्या ऋषीचं नाव तरी तुम्हाला माहिती असेल. एक शरभंगू नावाचे ऋषी होते रामायणामध्ये. तो नुसता ऋषी नावाचा ऋषी नाही, एकळे महाराज कुष्ठरोगानं ग्रासलेला तो शरभंगू नावाचा ऋषी होता. कुष्ठरोग म्हणजे एवढा भयान असतो
धनंजय महाराज एवढा भयान असतो कुष्ठरोग, अख्ख्या शरीराला जखमा होतात आणि त्या शरीरातून घाण वाहत असते. 14 वर्षाच्या वनवासाकरता निघालेला माझा प्रभू रामचंद्र देव आहे. रामायणातला प्रसंग आहे. 7 वर्षाचा वनवास पूर्ण झाला आणि एका आश्रमाच्या कडून प्रभू रामचंद्र पुढच्या प्रवासाला निघाले. त्याच आश्रमातला एक साधक अवस्थेत असलेला गृहस्थ प्रभू रामाच्या जवळ येतो. प्रभू रामाचं दर्शन घेतो तो गृहस्थ. आणि प्रभू रामाचं दर्शन घेतल्यानंतर विनंती करतो तो गृहस्थ, मालक तुम्ही त्रिभुवनाचे नायक आहात, तुमच्या हातात हे सगळं सृष्टीचं पालन करता धरता तुम्ही आहात. पण जेव्हापासून मी आश्रमामध्ये राहतो तेव्हापासून माझ्या या डोळ्याने मी पाहतो एक शरभंगू नावाचे ऋषी आहेत आमच्या आश्रमामध्ये. जे ऋषी सदा सर्व काळ तुमच्या भजनामध्ये व्याकुळ आहे, पण तो सामान्य अवस्थेत नाही, कुष्ठ रोगानं ग्रासलेला तो ऋषी आहे. एक काम करा मालक, जर निघालाच आहात बाजूनं तुम्ही तर 2 मिनिटाचा वेळ द्या आणि त्या ऋषीला भेटल्याशिवाय जाऊ नका. तुमचं दर्शन जर त्याला झालं तर तो मुक्त होईल कदाचित. प्रभू रामानं त्याचा शब्द प्रमाण मानला. आश्रमामध्ये प्रवेश केला आणि समोर बसलेला त्या शरभंगू नावाचं ऋषी, जसं त्या साधकाने वर्णन केलं होतं त्याच्यापेक्षा भयान अवस्थेत पडलेले ते ऋषी पाहिले. रामाच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं मायबाप त्या ऋषी करता. म्हणून लक्षात ठेवा, रामायण आपल्याला फार फार खूप खूप गोष्टी आपल्याला शिकवून जातं. रामायण बाकीचं नाही काय घेता आलं माणसानं तरी नाही घ्यावं, पण रामायणातली जी नाती आपल्याला कळाली ती नाती तेवढी माणसानं जपली पाहिजे. एक नातं शिकवलं रामायणानं, ती म्हणजे भावाभावातलं प्रेम काय असतं त्याचं नाव आहे ते रामायण आहे. लक्षात ठेवा, इथं किती प्रेम आहे भावाभावात. तात्या तुमच्या आयुष्यातून भाऊ निघून गेले आज, मला सांगा ना. एक भाऊ निघून जातो त्यावेळेस तुम्हाला ते गेलेल्या भावाची किंमत कळत असते. लक्षात ठेवा, रामायण हेच आपल्याला शिकवून जातं. सावत्र भाऊ होता भरत, कुणाचा? बोला ना. भरत रामाचा सावत्र भाऊ होता. पण 14 वर्षाच्या वनवासाला गेलेला देव बघितला आणि त्याला ते सहन झालं नाही. रोज रडायचा भरत, रोज. कुणासाठी? बोला ना, कुणासाठी? रोज रडत रडत पांडुरंगाला, त्या देवाला प्रार्थना करायचा, देवा कसा मला टाकून गेला रामा बिना मज चैन पडे नाही जीवासे आरा. कसा मला टाकून गेला. म्हणून माळशिरसकर, तिरवंडीकर मंडळी पायाला हात लावून तुमच्या विनंती करतो, जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत आपल्या सख्या भावाला जपा तुम्ही. एकदा तुमच्या आयुष्यातून तुमचा भाऊ निघून गेला ना, पुन्हा कितीही गावानं तुमच्या जवळ येऊ द्या, ती सगळी स्वार्थापोटी जवळ आलेली नाते असतात. लक्षात ठेवा, अख्खं गाव तुमच्या विरोधात जाऊ द्या, वाघासारखा असणारा एक भाऊ तुमच्या पाठीशी उभा असू द्या. गावाशी लढण्याची ताकद तुमच्या मनगटात प्राप्त करून देतो तो तुमचा भाव आहे. लक्षात ठेवा. म्हणून गेला नाही एकदा, म्हणून पायाला हात होतो. बोलून घ्या तुमच्या भावाशी. तुम्ही मोठे असाल, माफी मागा तुमच्या लहान भावाची. तुम्ही लहान असाल, तुमचा भाऊ मोठा आहे, त्याला तुम्ही बोला. तुमचा भाऊ मोठा आहे ना, त्याची तुम्ही माफी मागा, पण बोलून घ्या. लाईफ इज नॉट वन्स मोर, हे आयुष्य पुन्हा नाही. आयुष्य एकदाच दिलं भगवंतानं आपल्याला, सोनं करून घ्या. म्हणून रामायणातलं प्रसंग तुम्हाला सांगत होतो. ज्यावेळेस प्रभू रामचंद्रानं त्या शरभंगू ऋषीचं ते अस्तित्व पाहिलं, ते शरीर पाहिलं, डोळ्याला धारा लागल्या शरभंगू नावाच्या त्या शरीर प्रभू रामाच्या. आणि लक्ष्मण भैयानं रामाला विचारलं, ए देवा, 14 वर्षाच्या वनवासाकरता मी तुमच्या बरोबर आलो. आता लयच चिंतनातलं पाहिलं तर खरा वनवास रामाला का लक्ष्मणाला? बोला की, खरा कोणाला? बायको सोबत असल्या कुठला आला वनवास? राम बायको घेऊन गेला. खरा वनवास भोगावा लागला कुणाला? लक्ष्मणाला. लक्ष्मण भैया रामाला सांगतात, ए देवा, काहीच मागितलं नाही मी तुझ्याकडे आजपर्यंत, फक्त माझे एक हात जोडून तुला प्रार्थना आहे देवा, आजपर्यंत नाही मागितलं. एवढे दिवस तुझ्यासोबत जे जे झाले, प्रत्येक अवतारामध्ये मी तुझ्यासोबत आहे देवा, काहीच मागितलं नाही मी तुला, पण आज एक विनंती करतो मी तुला. काय? या शरभंगू नावाचा जो ऋषी आहे, आपल्याला डोळ्यानं बघून याच्या वेदना सहन होत नाही, हा तर स्वतः वेदना कशा सहन करत असेल. देवा, आजपर्यंत काही मागितलं नाही तुझ्याकडं, पण आत्ताच्या आत्ता या शरभंगू नावाच्या ऋषीला या वेदनातून काय कर, मुक्त कर, याला या वेदनातून सोडव. प्रभू रामचंद्र लक्ष्मण भाईला प्रश्न करतात, ए लक्ष्मणा, मान्य आहे मला तुझं वाक्य, तू म्हणतो म्हणून मी याला मुक्त करीन, फक्त हाच प्रश्न मला विचारण्याऐवजी त्याला विचार, त्याचं काय मत येतं विचार. त्यावेळेस शरभंगू नावाच्या ऋषीला लक्ष्मणानं विचारलं, सांगा तुम्हाला मुक्त करू द्या का हा देव आहे, ज्यानं सृष्टी निर्माण केली, ज्याचं भजन करता तो हा देव आहे.
त्यावेळेस शरभंगो नावाचा ऋषी उत्तर देतो, लक्ष्मण भैया मान्य आहे मला, तुम्ही देवाला माझ्यापर्यंत घेऊन आला, त्याच्या हातात सगळं आहे, तो नक्की बदलू शकतो सगळं, आणि तो खरंच बदलू शकतो बसलेले. जर नसतंच बदललं तर सुदाम्याला सोन्याचं नगर दिलंच नसतं ना. अय बोला की तुम्ही, बदललं की नाही नशीब कुणाचं? कुणाचं? सुदाम्याचं बदललं ना नशीब. नाहीतर 18 विश्व दारिद्र्य होतं सुदाम्याच्या वाट्याला. शास्त्रात वर्णन आलं, सुदाम्याच्या कपाळावर सटवीन अक्षर लिहिली होती. काय? 3च अक्षर. 3च अक्षरात सटवीनं सुदाम्याचं भविष्य लिहिलं होतं. ते शब्द कोणते होते ऐका. श्री क्षय. श्री म्हणजे संपत्ती, क्षय म्हणजे नाश होईल, 18 विश्व दारिद्र्य तुझ्या वाट्याला येईल म्हणून सटवीन अक्षर लिहिली होती. कोणाच्या कपाळावर? सुदाम्याच्या. अहो तोच सुदाम्या भेटण्याकरता गेला कृष्णाला. काय नव्हतं आणलं सोबत, मुठभर पोहे घेऊन गेला. पण आज जाताना सुदाम्यानं ठरवलं होतं, देव माग म्हणल्याशिवाय मागायचं नाही. आणि देवानं आतनं ठरवलं होतं, ह्यानं मागितल्याशिवाय ह्याला कळते माझं कीर्तन. ह्यानं ठरवलं होतं देव माग म्हणल्याशिवाय मागणार नाही, आणि त्यानं ठरवलं होतं ह्याने मागितल्याशिवाय देणार नाही. जेवण केलं माघारी जायला निघाला सुदाम्या, तरी काय मागत नाही आणि तोही काय बोलत नाही. पण जाता जाता याच्या लक्षात आलं, पत्नीनं पोहे दिले, कृष्णाच्या हातात दिले, कृष्णाच्या हातात ठेवल्याबरोबर तसाच माघारी निघाला. त्याचंही ब्रीद आहे. घेशी तेव्हा घेतलेच, आधी मूडभरच घेतले, बदल्यात सांगून नाही दिलं. सुदाम्याला बोलून घेतले, सुदाम्या इकडे, आमच्याकडे परंपरा आहे आमच्या द्वारकेची. काय परंपरा आहे? एखादा जर मनुष्य, एखादा जर माणूस आमच्याकडे भोजना करता आला, महाप्रसादा करता आला, पंक्ती जेवण करण्याकरता आला, तर कुंकुम तिलक लावल्याशिवाय आम्ही त्याला माघारी पाठवत. आजही आपल्याकडे काय काय ठिकाणी काय काय भागात प्रथा आहे बघा. ते टिळा म्हणतात, तिकडं मंचर भागात गेला, खेड मंचर भागात गेला, तिथं टिळ्याचा कार्यक्रम म्हणतात बघा. तर ते जेवायला बसलं की सगळ्या पंक्तीत ते काय करतात, कुंकू लावण्याकरता, नाम किंवा कुंकू लावण्याकरता फिरतात. त्यांना सांगितलं इकडे आमच्या द्वारकेची परंपरा आहे. बोलवून घेतलं, महाद्वारात गेलेला सुदाम्याला माघारी बोलवून घेतलं. कुंकुम तिलक मध्ये असं बोट बुडवलं आणि कपाळावर त्या अंगुष्ठ ठेवला. नुसता ठेवला नाही महाराज, होता त्यो असा, होता त्यो असा फिरवला. अंगुष्ठ नाही फिरवला, कपाळावरची अक्षरच फिरवली. सरळ होती ती उलटी, सरळ होती ती उलटी केली. श्री क्षय होत, उलट झाला. काय शब्द तयार झाला असेल? यक्षश्री. यक्ष म्हणजे कुबेराची श्रीमंती तुला प्रदान हो, एवढाच आशीर्वाद दिला कृष्णानं सुदाम्याला. परिणाम आपल्या सगळ्याला माहिती आहे. सुदामा ब्राह्मण दारी पिढीला, मुष्टी पोहे घेवनिया भेटीला गेला. मुष्टी पोहे घेवनिया त्याच्या भेटीला गेला. शुद्ध भाव ते कोणिया गाव सोनियाचा दिला गा. शुद्ध भाव ते कोणिया विठोबाचा धर्म जागो, विठ्ठल 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 विठोबाचा धर्म जागो, चरणी लक्ष विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. हे विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. फिरवलं ना नशीब, अख्खं नगर सोन्याचं देऊन टाकलं. कुणाला? सुदाम देवाला. मान्य होतं त्या ऋषीला. मी ऐकले त्यानं हे दिलं, बदललं नशीब. मला माहिती आहे तुमचा देव मला मुक्त करेल, पण त्यानं दिलेलं उत्तर माणसानं काळजात करून ठेवावं. शरभंगू नावाचे ऋषी सांगतात, लक्ष्मण भैया आत्ता मी मुक्त होईल, मी या त्रासातून संपून जाईल. पण जर मला मुक्तच व्हायचं असतं तर माझं कर्म जर संपलं असतं तर मी कधीच मुक्त झालो असतो. ज्यार्थी मला अजून त्रास सहन करावा लागतो, ज्यार्थी अजून या वेदना मला सहन कराव्या लागतात, याचा अर्थ माझं कर्म अजून संपलेलं नाही, शिल्लक आहे. जर आत्ता मला तुमच्या देवानं मुक्त केलं आणि पुढचा जन्म जर मला माणसाचाच मिळाला
तर राहिलेलं कर्म मला पुन्हा भोगायचं नाही. या दृष्टांतातून एकच गोष्ट लक्षात येते, आपण निघून गेलो तरी जे शिल्लक राहतं ते आपलं काय आहे, कर्म आहे. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. तेच चांगलं कर्म आपल्या हातून व्हावं याच्याकरता सगळ्यांनी दोन्ही हाताने टाळी वाजवायची आहे आणि मोठ्या प्रेमानं पांडुरंगाचं भजन करायचं आहे. विठोबा रघुमाई टाळी भजन. विठोबा रघुमाई हे माय बाप कौनाचे गणगोत, कौनाचे माय बाप कौनाचे गणगोत, कौनाचे माय बाप कौनाचे कौनाचे माय बाप कौनाचे गणगोत्र, कौनाचे माय बाप कौनाचे गणगोत्र, कौनाचे माय बाप कोणाचे गणगोत्र, कोणाचे माई बाबा कोणाचे गणगोत्र, कौनाचे माय बाप कौनाचे गणगोत्र, कौनाचे माय बाप कौनाचे गणगोत्र, कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत, कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत, मृगजळावत जाईल रया, मृगजळावत जाईल रया, मृगजळावत जाईल
माय बाप कोणाचे गणगोत तिरवंडी कवनाचे माई बाप कवनाचे गणगोत कवनाचे माई बाप कवनाचे गणगोत कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत जळवात कोणाचे गणगोत कोणाचे माय बाप झालं का आता पुन्हा पुढच्या वेळेस हे काय भैरवीला परत भैरवीला किती परत 5 एसा ते आलिया बरोबर आहे. ही सगळी बाहेर गावून येणारी एवढी मंडळ आहेत त्यांना म्हणाय दिलं पाहिजे हे ना माऊली वा तात्यांचं नियोजन सुंदर अतिशय. पंचक्रोशीतील सगळे भजनी मंडळ या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. वा कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत रोग जळावत जाईल रया. मायबाप अभंगाची 2 चरण आपण सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. उरलेली फक्त 10 मिनिटं तुमची मी जास्तीचे घेणार आहे. त्याच्या पाठीमागं कारण आहे चालते ना पुढं 5-10 मिनिटं 5 मिनिटं पुढचे का घेणार आहे तर या समस्त वाघमोडे परिवारानं आपल्या बापाच्या ऋणातून आपल्या वडिलांच्या ऋणातून उतराय होण्याकरता हा छोटासा केलेला प्रयत्न आहे. मी अल्पसा हा शब्द एवढ्या करता खर्च केला कारण गेलेले जे पूर्वज आहेत आपल्याला सोडून आपली माय असेल आपला बाप असेल ही जी व्यक्ती आपल्याला सोडून जातात यांच्या ऋणातून माणसाला पूर्णतः कधी उतराई होता येत नाही. 3 जणांचे आपल्यावरती फार मोठे उपकार आहेत बसलेले मंडळी. एक भगवंत आहे त्याचे अनंत उपकार आपल्यावरती आहेत. 2 संतांचे अनंत उपकार आपल्यावरती आहेत आणि 3 म्हणजे जन्मदात्या मायबापाचे उपकार आपल्यावरती अनंत आहे. महाराज एके ठिकाणी वर्णन करतात आपल्या कातड्याचे जोडे करावे आणि जन्मदात्या मायबापाच्या पाया जरी घातले ठेविता हा पायी जीव थोडा काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. पण या परिवाराने केलेला अल्पसा हा प्रयत्न आहे. 1 वर्ष श्राद्ध घालायचं म्हटलं तर मुला मुलांच्या मध्ये वाद निर्माण होतो. आज 2 वर्ष झाले तरी या पोरांनी आपल्या भाऊंचं अस्तित्व लक्षात ठेवून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केला. पण भाऊ जाण्याने या पोरांच्या आयुष्यातलं बाप नावाचं छत्र कायमचं हरपलं. कारण घरामध्ये आता किती मोठं काही कुठलीही गोष्ट होऊ द्या या 3 मुलं त्यातले आमचे साहेब असणारे आमचे PSI साहेब असणारे आमचे राऊसाहेब साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी आता किती मोठी कामगिरी करू द्या त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये पण बापानं पाठीवरती टाकलेली शाबासकीची थाप एका बाजूला आहे आणि अख्ख्या गावानं दिलेली पाठीवरती शाबासकीची थाप एका बाजूला आहे. मी माफी मागून बोलतो तुमची बाकीच्यांनी दिलेली थाप ही स्वार्थी असेल कदाचित पण निस्वार्थ ज्याची पाठीवरती शाबासकीची थाप असते तो तुमच्या माझ्या घरातला बाप असतो. लक्षात ठेवा या बापाचं अस्तित्व या पोरांना आता पुन्हा पाहायला नाही मिळणार. ज्या माईच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं महिला मंडळ प्रत्येक सौभाग्यवती स्त्री वटपौर्णिमेच्या सणाला वडाची पूजा करते. तिच्या हातामध्ये पूजेचं ताट आहे. त्या दिवशी मात्र ज्याला सगळ्यात जास्त किंमत असते ते म्हणजे त्या पूजेच्या ताटात जो धागा आहे त्या धाग्याला सगळ्यात जास्त किंमत असते. का सांगतो धाग्याला किंमत असते तो धागा ती महिला मंडळ हातात घेतात वडाला जातात वडाची पूजा करतात. महिला मंडळ उत्तर द्या तुम्ही त्या वडाला पूजा करत असताना किती फेरे मारता तुम्ही हो बोला ना. 7 फेरे मारता तुम्ही का प्रत्येक फेऱ्याला पांडुरंगाकडे प्रार्थना करता तुम्ही कसा बी असू दे माझा मालक पण हाच मालक पती म्हणून मला किती जन्म मिळावा 7 जन्म कपाळाच कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे आयुष्याचा जोडीदार शतजन्मी भेटू दे. त्या मायच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं 2 वर्षापूर्वी. आता वटपौर्णिमेसारखा पवित्र सण ती माय कधीच साजरा करू शकत नाही कारण तो हक्काचा व्यक्ती त्या आयुष्यातून निघून गेला. म्हणून सांगत असतो नेहमी मी रथ रस्त्यावरती तोपर्यंत चांगला चालतो जोपर्यंत रथाची दोन्ही चाकं चांगली आहेत. रथाचं एक चाक गळून पडू द्या बसलेले जुनी माणसं
अख्खा रथ कोलमडल्याशिवाय राहणार नाही. का तर त्या दोनही चाकाला त्या रथाकरता तेवढी गरज असणं गरजेचं असतं. लक्षात ठेवा. एक जुन्या काळात एक सुंदर गाणं लिहिलं एका कवीनं, फार सुंदर. ऐका. हय भातुकलीच्या खेळामधली, ऐका बरं का बसलेली, लय भाव देऊन जातो ते गाणं आपल्याला. भातुकलीच्या खेळामधली राजानी करा अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाण. या वाघमोडे परिवाराकरता या उभयता पती पत्नी मधलं एक चाक म्हणजे भाऊ नावाचं चाक 2 वर्षापूर्वी गळून पडलं. तेव्हापासून कोलमडलेला हा वाघमोडे परिवार आता कितीही प्रयत्न केला तरी पुन्हा रस्त्यावर यायला तयार नाही. का तर ते अस्तित्वाचं स्वरूप असणारा बाप या परिवारातून निघून गेला. आता कलियुगामध्ये पोरांना अस्तित्व मान्य नाही बापाचं. बापानं किती कष्ट केले, बापानं किती त्रास सहन केला परिवाराकरता, हे पोरांना आता सध्या मान्य नाही. पोरं शिकली जरा आणि मग बापाला प्रश्न करतात, काय केलं तुम्ही आमच्या करता. पण सांगू तुम्हाला, त्या बापाचं अस्तित्व मान्य करण्याकरता आता तरुण पोरांच्या स्टेटसला बाप नावाचा व्यक्तीचा फोटो पाहायला मिळतो. त्याच्या पाठीमागं कारण आहे, एका कवीने एक गाणं लिहिलं, ते गाणं त्या फोटोच्या पाठीमागं वाजायला लागलं. आणि मग पोरांच्या लक्षात आलं, खरंच आपला बाप आपल्याकरता किती झिजला, किती त्रास सहन केला. उरामंदी माया जाच्या काळ्या मेघावाने दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला वटामंदी हासू जरी काना वाकला. घडीभर तू थांब जरा ऐक त्याची दापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर. एवढ्यावर कवी थांबत नाही. त्याच्या फाटक्या सदऱ्याला हो कशी ठेगाळ जोडलेली उभ्या आयुष्याला, कशी कातर लावलेली माझ्या डोळ्यातली आसव, कुणी मायेनं पुसताना उरी हुंद का दाटतो या. गोष्ट बापाची सांगताना हो माझ्या इवल्या मुखात त्याने भरविला घास त्याच्या परम कष्टाला. आई बाप त्यांना आयुष्य समर्पणा लावलं त्या बापानं. म्हणून पायाला हात लावतो. तरुण पोरं जेवढी कीर्तनात बसलेत, कधीच आपल्यामुळे आपल्या वडिलांच्या डोळ्यात पाणी येऊ द्यायचं नाही. कोण म्हणतं बाप रडत नाही. आयुष्यात 3 वेळेस बाप रडतो. 3 वेळेस जाऊ द्या, प्रमुख 2 कारणं सांगतो कधी बाप रडतो आयुष्यामध्ये. ज्यावेळेस 18-20 वर्षाची पोरगी होती बापाची, तीच उपवर झालेली पोरगी दुसऱ्याच्या स्वाधीन करताना बापाच्या पहिल्यांदा डोळ्यात पाणी बघायला मिळतं. आणि दुसऱ्यांदा बाप रडतो कधी, ऐका, 18, 20, 25, 30 वर्षाचा तरुणा बांड पोरगा होईपर्यंत बापानं स्वतःचं शरीर झिजवलं आपल्या लेकरा करता. तेच लेकरू ज्यावेळेस 4 चौघामध्ये त्याच बापाला घरातनं बाहेर काढताना उलट बोलताना, त्यावेळेस दुसऱ्यांदा बाप रडताना पाहायला मिळतो. म्हणून लय कष्टातनं वर आलेला बाप आहे. त्याचं अस्तित्व आपल्या प्रत्येकाच्या लक्षात राहिलं पाहिजे. आणि त्या अस्तित्व लक्षात ठेवण्याकरता या वाघमोडे परिवारातील या 3 मुलांनी, त्यांचे 2 बंधू असतील, त्यांच्या आपल्या भाऊंच्या आपल्यावरती असणारे उपकार लक्षात ठेवून भाऊंच्या उपकारातून उतराय होण्याकरता अल्पसा केलेला प्रयत्न आहे. तुम्ही जमलेले आपतेष्ट सगळे सोयरे, मी तर म्हणतो भाऊंच्या या पोरांवरती संस्कार किती असतील हे समोरून बघण्यापेक्षा हा समाज साक्षीदार आहे. आजही भाऊंच्या या परिवारावरती किती उपकार आहेत, किती घडवला हा परिवार. भाऊंच्या या समाजामध्ये असणारी वचक, या भाऊंच्या या समाजावरती असणारं प्रेम आणि या भाऊंचं या समाजाप्रती असणारं एक प्रेम या तुम्हा सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी लक्षात येतं. किती जरी मी बाप विषय सांगत राहिलो तरी वेळ आपल्याला कमी पडणार आहे. वेळ आपल्याला पुरणार नाही माय बाप. म्हणून त्या बापाकरता एक शेवटचं गोष्ट सांगून जाईन आणि सेवेला पूर्ण विराम द्यायचा आपल्याला. ऐका तो बाप करतो काय. आयुष्यभर तो नशिबाशी जटला तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला. काया शरीरात
घाम जे रवित राहिला दारिद्र्याच्या जखमा कष्टाने शिवत राहिला फाटलेल्या चपलेला घाले सुतळे बांधून गाठ सुतळे बांधून गाठ उन्हावर पावसात कधी नाही थकला तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला तवा मला बाप माझा डोंगरा म्हणून 2 वर्षापूर्वी या परिवारावरती आलेले हे दुःख आहे. कशी काळाची चाहुल आली बाग सुखाची करपून गेली कस विपरीत झालं सार होता सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार चिमन पिलानो खुशीत या करीन तुम्हावर माया काळ जातल्या ममतेची धरीन तुम्हावर छाया काय मागाव मी देवा घर सुखात माझ ठेवा करी जन्माचा उद्धार होता सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार. भाऊ जाण्याने या सुखाचा चाललेल्या संसारात एक विघ्न आलं ते म्हणजे भाऊ निघून गेले आणि दुःखाला सामोरं जावं लागलं या वाघमोडे परिवाराला. एकदा सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं संप्रदायाच्या नियमानं संतांचं मोठ्या प्रेमानं भजन करूया. ज्ञानेश्वर पाता पायी ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे पाता पायी ज्ञानदेव म्हणे निश्चय जय रे जाईल रया निश्चय जय रे जाईल रया कौणाचे माया बाबा कौणाचे माया बाबा कौणाचे गण गोत कौणाचे माया बाबा
मनापासून आभार व्यक्त करतो. या पवित्र कीर्तनाकरता ज्यांची गोड अशी साथ आहे, साथ म्हणण्यापेक्षा प्रमुख उपस्थिती म्हणून ज्यांची आहे ते वारकरी संप्रदायाचं भूषण, वारकरी संप्रदायाचं वैभव, ज्ञान मंदिर वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आमचे धनंजयजी महाराज कदम आम्हाला गुरुस्थानी आहेत. आदरणीय बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं मनापासून आभार मानतो. त्यापैकी तसेच अगदी पंचक्रोशीतील सर्वच असलेले भजनी मंडळ, कोणाचं नाव घेत नाही, एकाचं घेतलं की एकाचं राहतं, म्हणून सगळ्यांच्यात मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या गोड असे हार्मोनियम आहे, गोड असे दोघंही मृदंग वादक आहे. आमचा गोड गळ्याचा आपल्या महाराष्ट्रात ज्यांनी कमी वयामध्ये खूप मोठं नाव कमवलं आमचे माऊली महाराज दनाने या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांच्या दर्शनाच्या योगाला इकडे असणारे सुभदार आमचे बाबा, ज्यांनी माझा छोटासा आवाज तुमच्यापर्यंत मोठा आणि गोड करून पोहोचवला. आमच्या विष्णुभाऊची गोड अशी सिस्टम आहे. विष्णुदादा तुझ्या दर्शनाच्या योगाला गेले 2 तास यूट्यूबच्या माध्यमातून हा संपूर्ण कार्यक्रम ज्यांनी शूट केला त्या दादाचंही मनापासून आभार मानतो. बसलेली म्हणते का तुझ्या ओळखीच तेवढी नावं घेतली, आम्ही नसतो तर असल्या उन्हात कोण तुला पुन्हा पुढे सांगितलं असतं वा कीर्तन. म्हणून प्रभू तुम्ही महिषाची या मूर्ती, मी तो दुबळा अर्चित असे भक्ती, साळुंखी मंजुळ बोलत असे वाणी, शिकविता धनी वेगळाचे असे. या न्यायानं बरोबर आलेले सर्व काही गुरुवर्य सुनीलजी महाराज यादव मिरडेकर यांचा कृपाशीर्वाद आहे. जे काही चुकीचं असेल ते अल्पशा बुद्धीचा दोष. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं दर्शन आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय पुंडलिक वरदारी.